मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारच्या नागरी विकास अभियान संचालनालयाच्या सूचनेनुसार बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने सफाई अपनाओ बीमारी भगाओ या विशेष अभियानाची दणक्यात सुरुवात करण्यात आली आहे। 16 जून ते 31 जुलै या कालावधीत ही मोहीम चालणार आहे। पावसाळ्यात अतिसार आणि इतर साथीचे आजार रोखण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। प्रोटेक्ट, प्रिव्हेंट आणि ट्रीट म्हणजेच संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार या त्रिसूत्रीवर हे संपूर्ण अभियान आधारित आहे। पावसाळा आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधावर विशेष भर दिला जात आहे। साचलेला कचरा उपसणे आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, घरोघरी कचरा वर्गीकरण, साबणाने हात धुणे आणि जनजागृती करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवणे, आरोग्य तपासणी करणे, प्रशिक्षण देणे, झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष असून दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित देखभाल, पूर आणि पावसाळ्यानंतरचे नियोजन करून गाळ काढणे, नाले सफाई करणे आणि कीटकनाशक फवारणी करणे अशा या अभियानामार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत। नागरिकांनी पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या घराच्या छतावरील आणि टबमधील साचलेले पाणी स्वच्छ करावे, बाथरूम व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि वारंवार साबणाने हात धुवावे। शहराला रोगराईमुक्त ठेवण्यासाठी बुलढाणावासियांनी नगर परिषदेला सहकार्य करावे हीच आमची नम्र विनंती आहे, असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ अभियान कार्यक्रमांतर्गत शासनाने 16 जून 26 ते 31 जुलै 2026 या कालावधीत सफाई अपनाओ बीमारी भगाओ हा एक कार्यक्रम सुनिश्चित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुलढाणा नगर परिषदेच्या माननीय नगराध्यक्ष महोदया तसेच माननीय मुख्याधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार शहरात साफसफाईची मोहीम तीव्र गतीने करण्यात आलेली आहे। तसेच नागरिकांना मी या जाहीर आवाहनाद्वारे विनंती करतो की त्यांनी त्यांच्या परिसरात नियमितरित्या स्वच्छता ठेवावी। घरातले आणि सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे जे काही वरचे आपले टप असतील, काही टाके असतील ते नियमितरित्या स्वच्छ करावी, साबणाने हात स्वच्छ धुवावे, टॉयलेट वगैरे जे आपल्या आजूबाजूचा परिसर ते स्वच्छ ठेवावा। याकरता नगर परिषदेच्या माध्यमाने विविध जनजागृती कार्यक्रम करण्यात येतच आहे, परंतु नागरिकांना याद्वारे एक विनंती सुद्धा आहे की त्यांनी या आमच्या कल्याणकारी शासनाच्या कल्याणकारी योजनेमध्ये सहभागी होऊन आम्हाला एक सहकार्य करावे ही विनंती। नक्कीच प्रशासनासोबतच नागरिकांनीही खबरदारी घेतली तर आपण रोगांचा प्रादुर्भाव नक्कीच रोखू शकतो। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।